वेळी जेव्हा जी आर निघला तेव्हा तुम्हाला आठवण नाही झाली, पण आज तुम्हाला इतक्या दिवसांनी आठवण येते. आमच्या आया बहिणी जेव्हा आपल्या मुला मुलींचं स्वप्न मोठ्या प्रमाणात बघायला जातात, स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवायला जातात. मला सांगा, आमच्या जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तशा सापडल्या नाही, पण जिथं सापडतायत तिथं प्रयत्न चालले. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने प्रयत्न करताय. आज आमच्या आया बहिणी इथं जेवढ्या आहेत त्यांना मला प्रश्न करायचा आहे. मायांनो, जेव्हा आपल्याला आज आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक पंढरीची नगरी भेटली, संतांची भूमी भेटली, ज्यावेळी जनाबाईला अडवलं गेलं त्यावेळी तिने पदर खोचला होता. मी आज आश्वासन देते, तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर जनाबाईंचा आदर्श घेऊन आम्ही पदर खोचून या आरक्षणामध्ये आणि आंदोलनामध्ये उभे राहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. धन्यवाद. त्यानंतर नमस्कार. आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत. आपल्याला म्हणतात की आपल्या पाठीमध्ये जर खंजीर खुपसला तर आम्ही शांत बसणाऱ्या आया बहिणी आणि आम्ही बंधू भगिनी नाहीये, हे दाखवण्यासाठी आज आपण इथे सभेमध्ये आलोय. मला प्रश्न करायचा इथं असणाऱ्यांना किंवा इथं जे कोणी आपल्याला आता बघतोय की प्रत्येकापर्यंत आपला आवाज पोहोचतोय या सभेच्या द्वारे. आणि जेव्हा 2 सप्टेंबर 2025 रोजी जेव्हा जी आर निघला तेव्हा तुम्हाला आठवण नाही झाली, पण आज तुम्हाला इतक्या दिवसांनी आठवण येते. आमच्या आया बहिणी जेव्हा आपल्या मुला मुलींचं स्वप्न मोठ्या प्रमाणात बघायला जातात, स्वतःच्या मुलाचं भविष्य घडवायला जातात. मला सांगा, आमच्या जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तशा सापडल्या नाही, पण जिथं सापडतायत तिथं प्रयत्न चालले. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने प्रयत्न करताय. आज आमच्या आया बहिणी इथं जेवढ्या आहेत त्यांना मला प्रश्न करायचा आहे. मायांनो, जेव्हा आपल्याला आज आपल्या सोलापूर जिल्ह्याला एक पंढरीची नगरी भेटली, संतांची भूमी भेटली, ज्यावेळी जनाबाईला अडवलं गेलं त्यावेळी तिने पदर खोचला होता. मी आज आश्वासन देते, तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर जनाबाईंचा आदर्श घेऊन आम्ही पदर खोचून या आरक्षणामध्ये आणि आंदोलनामध्ये उभे राहू, ही आम्ही शाश्वती देतो आणि ही आम्ही देतच राहणार. अरे तुम्ही बघताय या जगामध्ये, या देशामध्ये, आज आपल्या भारत देशामध्ये मध्यंतरी आंदोलन झालं. आपल्या मनोज दादांनी सुद्धा तिथे दिल्लीमध्ये जाऊन पूर्णपणे आपण त्यांची सोबत दिली. ज्यावेळी अनेक वर्ष, कित्येक वर्ष माझा युवक वर्ग अभ्यास करत असतो, त्याच्या जीवाच्या आकांक्षाने तो त्याच्या आयुष्याचा वेळ देत असतो आणि त्याच वेळी त्याला एका कागदासाठी स्वतःच्या स्वप्नांचा चकाचूर करताना बघावं लागतं. ही किती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. मला एकच समजत नाही, आम्हाला मतापुरतं वापरलं जातंय का? आणि हे कुठे तर थांबलं पाहिजे. आम्हाला तुम्ही गाजरं दाखवायची गरज नाही. आम्ही आमचा स्वतःचा असणारा जो अजिंठा आहे तो घेऊन उतरला होतो. अरे आमचे मनोज दादा इतके वर्ष झाले उपोषणासाठी बसले होते. त्या उपोषणाला बसताना माय माऊली म्हणायची, दादाचं पाणी पिलं पाहिजे, उपोषण सुटलं पाहिजे, सरकारनं ऐकलं पाहिजे. पण परत एकदा तुम्ही तीच अवस्था त्यांच्या समोर आणून ठेवताय. जर आज तुम्ही आमच्या या सभेला पुढे आम्ही घेणाऱ्या सगळ्या असणाऱ्या ऍक्शनसाठी पुढे आम्ही जी घेणार आहोत ती पूर्ण दिशा आणि दशामध्ये तर तुम्ही आम्हाला तितकी साथ दिली नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत ना, तर उभा सर्व महाराष्ट्र अखंड मराठा समाज परत एकदा तुम्हाला सोडणार नाही. ज्यांनी घात केलाय त्यांना आम्ही सोडणार नाही, हा आमचा इतिहास सांगतो. हे तुम्ही सर्वांनी तिकडच्यांनी विसरू नका. आणि समिती बसते, उच्च न्यायालयामध्ये समिती बसते, सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करतो. कायद्याच्या चौकटीत बसल्या जाणाऱ्या मागण्यांची मागणी आम्ही करतो. तुम्हाला आमचा कायदा दिसतो, तुम्हाला आमचा आक्रोश दिसतो, तुम्हाला आमचं आंदोलन दिसतं, पण तुम्हाला आमची होणाऱ्या तरुणांच्या भविष्याची चिंता दिसत नाही. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. आज इथं प्रत्येक शेतकरी वर्ग मला दिसतोय. शेतकऱ्यांची मुली यांची अवस्था तुम्ही बघायला गेलात तर स्वतःच्या वडिलांनी शेतात घाम गाळून घातलेल्या पैशांनी आम्ही शिक्षण घेत असतो. त्यावेळी आमचं एका कागदासाठी स्वप्न पूर्ण राहतं. ते तुम्हाला आमच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही, दिसतच नाही तुम्हाला पाणी. म्हणून आज आम्ही तुमच्या डोळ्यात पाणी आणण्यासाठी बाहेर उतरलो आणि ह्या सभेला आलो. ही पश्चिम महाराष्ट्र असणारी गावभेटी दौरा ही प्रत्येकाला दिशा देण्यासाठी आहे की तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. आमची फसवणूक झाली आणि ती फसवणूक आम्ही अजिबात खपून घेणार नाही.
शिकवतो की कसं आम्ही वागायचं आणि कसं राहायचं. आज आपण बघतोय की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले हे दौरे होत आहेत. आपल्या या अखंड मराठा समाजाची भगिनी म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती सांगेन की या मागणीमध्ये आज आपण जसं उपस्थित राहून आपण सोबत देतोय, तसंच इथून पुढे प्रत्येक होणाऱ्या सभेला, प्रत्येक होणाऱ्या मागणीसाठी एकजुटीने आपण सर्वांनी यायचं आहे आणि समोर येणं फार गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी एखाद्या झाडावर मधमाशीचा पोळा निर्माण होतो, त्यावेळी एक मधमाशी येते, मग दोन येतात, मग अनेक येतात आणि मग मधाचा गोडवा निर्माण होतो. आमची आता तशीच इच्छा आहे. आज एक उठलाय, त्याच्या मागे दोन आलेत, त्याच्या मागे 1000 आलेत, त्याच्या मागे 10,000 आलेत, त्याच्या मागे 50,000 आलेत, त्याच्यामध्ये लाख आलेत आणि आता त्याच्या मागे करोडोंनी आलेत. आणि करोडांचा मधपोळा तुम्हाला जेवढा चविष्ट लागेल ना, तो उठला तर तुम्हाला पळती भुई केल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्हाला मधमाशांचा पोळा उठवायची तुम्ही वेळ आणली आणि हे विसरलं नाही पाहिजे. त्यांनी आज आपण इथे सर्वजण जमलोय, कशासाठी जमलोय, का जमलोय हे आपल्या प्रत्येक घरातल्या मुला मुलींना, प्रत्येक घरात असणाऱ्या पुरुषांना, प्रत्येक घरात असणाऱ्या महिलांना माहित असलंच पाहिजे. ज्यावेळी मनोज दादा आपल्या उपोषणाला मागे बसले होते, त्यावेळी त्यांची अवस्था बघून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. परत एकदा तुम्ही तीच आमच्यावर अवस्था आणताय. आमचं काम तेवढंच आहे का हो? मला सरकारला प्रश्न करायचा आहे की आम्ही यायचं, आम्ही मागण्या मागायच्या, तुम्ही आमची फसवणूक करायची आणि पुढे जाऊन परत तीच गोष्ट करायची. हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? किती जण तुम्ही असहमत आहात? हात वर करा. कारण की आमची एकजूट दाखवते. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि मराठा समाजाबद्दलचे जे प्रश्न आहेत ते आपण आपल्या मनोगतातून या ठिकाणी मांडलेत. इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा मराठा समाजाचा लढवय्या म्हणून ज्यांचं नाव पहिलं ओठावरती येईल तो म्हणजे संघर्षयोद्धा आपले मनोजदादा जरांगे पाटील. आणि यांच्या या जाहीर संवाद सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. यानंतर मी सोलापूरचे सूर्यवंशी दादा